वडापाव खायचे ढोळायला लागले. मग काय लगेचच कुकर गरागरा फिरवला आणि त्यामध्ये टाकले बटाटे. जेवढे लागते तुम्हाला तेवढे टाकायचे बटाटे. पाणी टाकून शिट्ट्या करून घ्यायच्या 4-5. तोपर्यंत इकडे साईड बाय साईड कांदा पण कट करून घेतला आणि मग बटाटे पण उकडले होते. बटाटे पण छान असे त्याचं साल काढून घेतलं. लगेचच गॅसवर कढई ठेवली. तेल टाकलं, जिरी, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट टाकली आणि कांदा फ्राय करायचा राहिला. मग काय ते सगळं काढून घेतलं. कांदा छान असा फ्राय केला आणि मग परत लसूण, हिरवी मिरची वगैरे त्याची पेस्ट टाकली. कोथिंबीर टाकली आणि सगळा बटाटा मॅश करून छान असा टाकला. चवीनुसार मीठ टाकलं. इथे भाजी पण आपली रेडी आहे. कोथिंबीर थोडी जास्तीची टाकायची. ते वरून पण छान अशी कोथिंबीर टाकली. नंतर आपल्याला एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये ओवा टाकायचा कुस्करून आणि नंतर हळद टाकायचा, थोडंसं नॉर्मल सोडा टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाणी टाकून गरा हरवून घ्यायचं. इथे पाव पण आले होते आमचे. छान असे पाव मी बाजूला काढून ठेवले आणि भाजीचे छान असे वडे मी करून घेतले आहेत. बेसन पिठामध्ये फक्त ते बुडवायचे आणि तेलामध्ये टाकायचे. इथे छान माझे वडे तयार आहेत. गरम गरम लगेचच खाऊन घेतलं. तर ढोहाळे वगैरे काही नाही. आज जस्ट मूड झाला होता खायचा, त्यामुळे छान असं खाऊन घेतले. अनुला खायचा होता समोसा, मग काय त्याच्यासाठी पण समोसा केला. लाईक करा.